याचा जो इतिहास आहे ॲक्युपंक्चरचा, अगदी रामायण, महाभारत, वेदकालीन याचा इतिहास आहे. त्यावेळी ॲक्युपंक्चर शब्द नव्हता, पण त्यावेळी मर्मशास्त्र असा शब्द होता. आणि तुम्ही पाहिलं असेल की धनुर्विद्या आपल्याकडे खूप प्रसिद्ध होती. महाभारतामध्ये आपण पाहिलं असेल, बरोबर. रामायणात जसं रामाने धनुष्यबाण वापरला होता आणि रावणाला त्यांनी त्याचा वध केला होता. तर रावणाला कुठे मारायचं म्हणजे त्याचा वध होईल, तर तो जो बिंदू होता तो मर्मबिंदू होता, की त्या मर्मावर तो आघात केला की तो मृत्यू पावणार. अशी म्हण सुद्धा आहे, अशी म्हण, मर्मावर बोट ठेवणे. अगदी बरोबर. त्यावेळी धनुर्विद्या शिकत असताना हे मर्मशास्त्र शिकवलं जायचं. म्हणजे कुणाला जर मारायचं असेल पूर्णपणे किंवा घायाळ करायचं असेल, किंवा हळूहळू एखाद्याला मृत्यू द्यायचा असेल, की त्याला आज मृत्यू नाही द्यायचा आहे, त्याला 1 वर्षाने तो मेला पाहिजे, अशा ठिकाणी ती मर्म तिथे आघात केला जायचा. मर्म जसं एखाद्याच्या मृत्यूसाठी किंवा त्याला घायाळ करण्यासाठी असायचे, तसंच त्याला हील करण्यासाठी सुद्धा ही मर्म वापरली जायची. त्यामुळे जेव्हा हे द्वंद्व युद्ध किंवा वेगवेगळी युद्ध करायचे त्यावेळी त्यांना शरीराला मार लागायचा, त्यांना पण दुखणी व्हायची. आणि त्यावेळी मग त्यासाठी त्यांना मर्मविद्या शिकवली जायची आणि मग तिथले वैद्य त्या मर्मावर ट्रीटमेंट करायचे आणि ते परत दुसऱ्या दिवशी युद्धासाठी ताजेतवाने व्हायचे.